नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहे युनिट 2चं पार्ट 3. तर यामध्ये आपण बघणार आहे अन्नातील भेसळीची कारणे. म्हणजे अन्नात भेसळी का होते ही माहिती आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर सर्वप्रथम आपण पाहूया शेतीतील चुकीची पद्धती. शेतात खूप रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर केल्याने अन्नात अशुद्धी येते. ही रसायने अन्नाला प्रदूषित करतात. दुसरं आहे अन्नाचा चुकीचा साठा आणि हाताळणी. अन्न योग्य प्रकारे साठवले नाही किंवा हाताळणी स्वच्छ नसल्यामुळे त्यात धूळ, कीटक आणि जंतू लागतात. त्यामुळे अन्नात भेसळी होते. तिसरं आहे अन्नात रंग किंवा स्वाद वाढवण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ. काही वेळा अन्नात चांगला रंग, स्वाद किंवा देखावा देण्यासाठी काळजी न घेता कृत्रिम रंग, स्वाद वगैरे वापरतात. हे पदार्थ अन्नात भेसळी वाढवतात. चौथं आहे अन्नात असणाऱ्या नैसर्गिक अशुद्धी. काही वेळा अन्नात नैसर्गिकरित्या काही अशुद्धी असू शकतात, जसे की धान्यामध्ये थोडीशी धूळ किंवा किड्यांचे तुकडे, पण हे प्रमाण खूप कमी असावे. नंतर आहे उत्पादन प्रक्रियेत त्रुटी. फॅक्टरीत अन्न तयार करताना साफसफाईची काळजी न घेतल्यामुळे अन्नात भेसळी येते. स्वच्छता आणि योग्य प्रक्रिया महत्त्वाची आहे. आणि नंतर आहे फसवणूक. काही वेळा जास्त नफा मिळवण्यासाठी लोक खाल्ल्या जाणाऱ्या अन्नात कमी किमतीचे किंवा हानिकारक पदार्थ मिसळतात. हे सुद्धा भेसळीचे मुख्य कारण आहे. याचा निष्कर्ष काय आहे? तर मित्रांनो, अन्नातील भेसळीचे कारणे लक्षात ठेवून आपण आपल्या अन्नाची काळजी घेऊया. अन्न स्वच्छ आणि शुद्ध खाण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून आपण निरोगी राहू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खालील कमेंट करून सांगा आणि पुढील पार्टसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.